शहरामध्ये गुंडाराज येतो की काय, नागरिकांमध्ये घबराट। सातपूर पोलीस चौकीसमोर खून झालेल्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन। संशयित आरोपी फरार असून त्यामुळे सातपूर पोलीस चौकी येथे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी हे आंदोलन केले। सविस्तर वृत्त असे की प्रकाश मधुकर सूर्यवंशी यांना अज्ञात हल्लेखोराने 11 एप्रिल रोजी मारहाण केली असता त्यांची पत्नी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। सदर शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही। 39 वर्षीय युवकाचा अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कार्बन नाका परिसर आनंद हाईट या परिसरात घडली। नेमका कोणी व कुठल्या कारणासाठी खून केला अद्याप कळू शकले नाही। नाशिक शहर पुन्हा हादरले असून सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व आरोपी अटक करण्यासाठी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। या मुलांना शिक्षा झालीच पाहिजे। आज ही वेळ आजूबाजू कोणावर येऊ शकते। इथं बाया कामाला जातात, ज्यांच्यावर मुली कामधंदे करतात। इथं पोलीस याच्यावरती काही एक उपचार घेत नाही। आता कसं इथं दुनियाने जगायचं? काम केल्याशिवाय इथं कोणाला गती नाही। आज या माणसाचं काही कारण नसताना जीवाचं बळी गेलाय। त्याच्या मुलांनी काय करायचं? त्याच्या बायकोनी काय करायचं? आज म्हातारी आई घरात आहे, अपंग मुलगी घरात आहे। सर्वांचं तेच म्हणणं आहे का बिल्डिंगमध्ये आज आजूबाजूला बिल्डिंग असल्या कारणाने एवढे लोक असल्या कारणाने आज एक तरुणाचा जीव गेलाय, बळी गेलाय। असं बाजूच्यांवर येणार नाही हे कोण सांगता येईल का? ही सर्वांनी बिल्डिंगवाल्यांनी पण ही दक्षता मनावर घेतली पाहिजे आणि सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। आणि आज ह्या पोरांना हे जेल झालीच पाहिजे, यांना पण शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा द्या। मुलं सापडले ना त्यांचे आई वडील उचला, कारण त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जसा त्याचा जीव गेला तसा सर्व त्यांचा पण जीव गेला पाहिजे। मुलांवर पण आई वडिलांचं त्या पुरीने काय करायचं? त्याच्या बायकोनी काय करायचं? आईने काय करायचं? आज 3 मुली, एक मुलगी अपंग आहे, त्यांनी काय करायचं? घर केले, गाडीचा हप्ता, घराचा हप्ता हे कोण भरणार? कोण भरणार आहे? आज त्यांना आता पोलीस सहकार्य करतील का यांना? काही नाही म्हणले। एक तर गुंड शोधायला यांना न्याय द्या आणि गुंड शोधून त्यांना फाशी दिली पाहिजे।